हॅलो, आवाज येतोय का? चलो सर्वांना गुड इव्हिनिंग. पटपट क्लास जॉईन करायचा आहे फास्टमध्ये. चला फास्टमध्ये यायचंय. ओके चलो, आलेत का? चला सर्वांनी यायचंय. हॅलो सर्वांना, हाय, गुड इव्हिनिंग. आपण आपलं आजचं लेक्चर स्टार्ट करतोय. तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आपण सुरू केला होता. तर त्यावरती त्यामधलं आपल्याला जे लेक्चर पाहायचं आहे तर ते 6वं लेक्चर झालेलं आहे आपलं. दिसत नसेल, मी लाईट वगैरे ऑन नाही केलेल्या, लक्षातही नाही माझ्या. ओके, 2च मिनिट, लाईट्स वगैरे ऑन करते मी. जरा माझा चेहरा फ्रेश दिसेल ना मग. ओके चलो, दिसत असेल सर्वांना. हॅलो, आवाजही येतोय? चलो, आपण लेक्चर स्टार्ट करतोय. लक्षात नव्हतं आज लाईट्स वगैरे चालू करायचं, त्यामुळे सर्वात सुरुवातीला जरा दिसलं नसेल. ओके चलो, आपला कोणता पॉईंट चाललेला आहे पहा. आपण मला वाटते मागच्या लेक्चरमध्ये अर्थ ग्रॅव्हिटेशनल असे ॲक्सेलरेशन पाहिलेलं आहे. त्याचबरोबर व्हॅल्यू ऑफ जी काढलेली आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ जी पण आपण बघितलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहिलेलं आहे, ओके, हे जीचेच फॅक्टर्स आहेत अफेक्ट करणारे. हाईटनुसार कशा प्रकारे चेंज होत असते, जीची व्हॅल्यू डेप्थनुसार कशा प्रकारे चेंज होते, हे आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला पाहायचं आहे पहा, मास आणि वेट यामधला आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. मार्च 2022ला विचारलेला क्वेश्चन आहे, मास आणि वेटमधला डिफरन्स. यावर्षीही तुम्हाला मास आणि वेटवरती विचारलं होतं, पण कोरिलेशन विचारलं होतं. 1 मार्काला क्वेश्चन आला होता. मासचं जर SI युनिट किलोग्रॅम असेल तर न्यूटनचं काय असेल असं विचारलं होतं. तर तिथं फक्त न्यूटन लिहायचं होतं. ओके, बाकी याच्यावरती मागच्या यावर्षी क्वेश्चन विचारलेला नाही आहे, त्यामुळं पुढच्या वर्षी हा येऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं आहे. ओके, प्रत्येक कन्सेप्ट जी आहे तर ती क्लिअर करायची आहे. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं, व्यवस्थित अभ्यास केला रेग्युलर, तरच तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. कारण की आता आजकालचे जे पेपर्स आहेत तर ते तुमच्या घोकमपट्टीवरती आधारित निघतच नाही आहेत. तुम्ही शिकवत असताना किती लक्ष देत आहेत आणि किती कॅप्चर करतायत तर त्यावरती आधारित तुमचे पेपर आहेत. ओके, लिहायचं जास्त नाही आहे, पण तुम्ही शिकवत असताना किती लक्ष दिलेलं आहे तर ते तुम्ही पेपरमध्ये कसं उतरवतायत त्याच्यावरती आहे. कारण की तुम्हाला फक्त 1-1, 2-2 ओळीचेच, कधी कधी तर एका ओळीचेच आन्सर लिहावे लागत असतात. पण ते आन्सर कोणतं लिहायचं आहे हेही तुम्हाला कळालं पाहिजे. ओके, पाहता या ठिकाणी मास आणि वेट यामधला आपल्याला डिफरन्स पाहायचा आहे. काय आहे डिफरन्स मास आणि वेटचा? मासची तुम्हाला डेफिनेशन सांगितलेली आहे. मासची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. काय सांगितले पहा, द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ
मॅटर प्रेझेंट इन इट. म्हणजे मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट, वस्तूचं वस्तुमान कशाला म्हणायचं? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणारं जे द्रव्याचं प्रमाण आहे, तर त्या द्रव्याच्या प्रमाणाला आपण त्या वस्तूचं काय म्हणतो? मास असं म्हणत असतो. ओके, काय म्हणतो त्याचं आपण? मास असं म्हणतो. म्हणजे हे बुक आहे, तर या बुकचं जे मास आहे तर हे कसं ठरवलं जातं? या बुकमध्ये असलेलं मॅटरचं अमाऊंट म्हणजे द्रव्याचं जे प्रमाण आहे तर त्यावरती या बुकचं काय ठरवलं जातं? मास ठरवलं जात असतं. मग मासची डेफिनेशन काय सांगितलेली आहे? द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, दिस इज कॉल्ड मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट. ओके, लक्षात राहू द्या. पहा, मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट, मास जे आहे ऑब्जेक्टचं सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स इज नेव्हर झिरो. लक्षात राहू द्या, मास जे आहे तर युनिवर्समध्ये कुठेही जा तुम्ही, म्हणजे तुम्ही चंद्रावरती, मूनवरती जरी गेलात किंवा मार्सवरती जरी गेलात तरी तुमचं जे काही मास आहे तर हे चेंज होणार नाही. म्हणजे मास सगळीकडे कसं राहतं? सेम राहत असतं, ते कधीही झिरो होत नाही. दे नेव्हर झिरो, म्हणजे ते कधीही झिरो होत नाही. ओके, ही मास जी आहे तर ही मास कोणती क्वांटिटी आहे? इट इज अ स्केलार क्वांटिटी. मास कोणती क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी आहे. म्हणजे मासला कोणत्याही प्रकारची डायरेक्शन आपल्याला दिसून येत नाही, फक्त काय असतं? मॅग्नेट्यूड असतं. त्यामुळे मास ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलार क्वांटिटी असणार आहे. मासचं एसआय युनिट काय आहे? किलोग्रॅम. काय मासचं एसआय युनिट? किलोग्रॅम. आणि जर CGS युनिट जर विचारलं मासचं तर ते काय आहे? किलोग्रॅमचं काय करायचे? ग्रॅम म्हणायचे. CGS युनिट काय आहे? ग्रॅम. आणि SI युनिट काय आहे? किलोग्रॅम असणार आहे. ओके, हे मासचे काय आहेत? काही पॉईंट्स आहेत. जर डिफरन्स तुम्हाला विचारला तर हे मासचे काय करायचे? पॉईंट्स लिहायचे. फर्स्ट काय करायचे? तुम्हाला डेफिनेशन लिहायची आहे. मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ओके, नेक्स्ट लिहायचं आहे द मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स, इट इज नेव्हर झिरो. नेक्स्ट लिहायचं आहे, पहा, थर्ड पॉईंट लिहायचं आहे, इट इज अ स्केलार क्वांटिटी. आणि फोर्थ पॉईंट लिहायचा आहे, इट्स SI युनिट इज अ किलोग्रॅम अँड CGS युनिट इज ग्रॅम. ओके, कळालंय सर्वांना? आता त्याच्या अपोजिट जर आपल्याला वेटचं पाहायचं ठरलं तर पहा, द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट, वस्तूचं वजन कशाला म्हणायचं आहे तर पहा, इज डिफाईन द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे असं बल त्या वस्तूवरती लावलं जातं की त्या वस्तूला अर्थ कोणाकडे खेचत असते? स्वतःकडे खेचत असते. अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट म्हणजे पृथ्वी काय करते? त्या वस्तूला स्वतःकडे खेचत असते. सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने. त्यावेळेला त्या वस्तूचं काय म्हणतो? त्याला आपण वेट असं म्हणत असतो. त्या वस्तूचं वजन असं म्हटलं जात असतं. ओके, द फोर्स इन विच द अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने काय करत असते? स्वतःकडे खेचत असते, त्याला आपण काय म्हणतो? त्या वस्तूचं वजन असं म्हटलं जात असतं. ओके, डेफिनेशन व्यवस्थित लक्षात राहू द्या. नेक्स्ट पहा, वेटमध्ये weight of an object is a different at a different place on the earth. It is zero at the center, अर्थ सेंटर. वेट जे आहे तर वेट प्लेस टू प्लेस काय होतं? चेंज होत राहतं. म्हणजे अर्थवरती सुद्धा जागोजागी हे जे वेट आहे, वजन आहे, तर हे काय होत राहतं? बदलत राहतं. हे सगळीकडे सेम नसतं. मास सगळीकडे सेम असतं, पण वेट हे प्लेस टू प्लेस काय होतं? चेंज होत राहतं. मग ते अर्थवरती असेल, अर्थपासून तुम्ही वरती गेलात तरी पण काय होणार आहे? वेट चेंज होणार आहे. अर्थपासून डेप्थमध्ये गेलात तरी सुद्धा काय होणार आहे? वेट हे चेंज होणार आहे. आलंय लक्षात? कारण की आपण याच्या अगोदरही पाहिलं, जीच्या व्हॅल्यूच्या व्हॅरिएशन्स आपण बघितल्या. हाईटवरती गेल्याच्या नंतरही जीची व्हॅल्यू काय होते? डिक्रीज होत जाते. च्या आतमध्ये जरी गेलं तरी जीची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. पोलपासून इक्वेटरपाशी जरी गेलो तरी
जीची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होताना आपल्याला दिसून येत असते. म्हणजे जीची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली की आपलं वेटही काय होणार आहे, चेंज होणार आहे. जीची व्हॅल्यू जर चेंज झाली की वेट पण काय होतं, चेंज होत असतं. तुम्ही म्हणताल कशा प्रकारे चेंज होतं आपलं, जे आपण आता तुम्ही जे सांगत असता पहा, तुम्हाला जर तुमचं वेट विचारलं, तुम्हाला तुमचं जर वजन विचारलं, तर तुम्ही काय म्हणताल, माझं 20 किलोग्रॅम वजन आहे. अरे 20 किलोग्रॅम हे तुम्ही मास सांगत असता. काय सांगता तुम्ही, मास सांगता. 20 किलोग्रॅम जे आहे, 20 किलोग्रॅम हे तुमचं काय आहे, मास आहे. काय सांगता तुम्ही, मास सांगत असता. तुम्हाला काय विचारलं जातं, वेट विचारलं जातं, पण तुम्ही काय सांगता, मास सांगत असता 20 किलोग्रॅम. मग वेट कसं काढायचं, कारण की वेट जे आहे तर हे वेट कशामध्ये मेजर केलं जात असतं, न्यूटनमध्ये. कशामध्ये वजन मोजलं जातं, न्यूटनमध्ये. कधी तुम्ही काढले का रे, कधी तुम्ही सांगितले का तुमचं वेट न्यूटनमध्ये सांगितले का, नाही सांगितलेलं. तुम्ही काय केलेलं, किलोग्रॅममध्ये सांगता. पण ते ॲक्च्युअलमध्ये ते तुमचं काय असतं, मास असतं, वेट नसतं, वजन नसतं. ठीक आहे, कारण की वेट जे आहे, वजन जे आहे, तर ते प्लेस टू प्लेस काय होतं, चेंज होताना आपल्याला दिसून येत असतं. हे वेट जे आहे तर ही कोणती क्वांटिटी आहे, व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी आहे, सदिश राशी आहे. का, कारण की याला मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज काय असते, डायरेक्शन असते. काय असते, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे परिमाण पण असतं आणि दिशा पण या ठिकाणी दाखवली जात असते. म्हणजे आपण काय करतो, 20 किलोग्रॅम हे काय व्हॅल्यू आहे, किंवा काय करतो, न्यूटन आपण सांगत असतो. न्यूटनमध्ये किती, 20 न्यूटन किंवा 100 न्यूटन असं जर तुम्ही सांगितलं तर ती काय झाली, व्हॅल्यू झाली. म्हणजे ते तुमचं मॅग्निट्यूड झालं. पण ते ऑब्जेक्टवरती कोणत्या डायरेक्शनने अर्थ लावत असते, सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे आपण डायरेक्शन पण सांगतो. मग पहा, वेटमध्ये आपल्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्हीही सांगितल्या जात असतं. त्यामुळे जे वेट आहे तर ही कोणती क्वांटिटी सांगितलेली आहे, कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. आणि त्याचं SI युनिट तर मी तुम्हाला सांगितलं, न्यूटन हे वेटचं काय, SI युनिट आहे. आणि जर CGS युनिट जर तुम्हाला विचारलं तर CGS युनिट काय असणार आहे, डाईन असणार आहे. डायन म्हणायचं नाही, काय असणार आहे, डाईन असणार आहे. ओके, पहा, द मास ऑफ एन ऑब्जेक्ट विल बी सेम ऑन द अर्थ अँड मार्स. म्हणजे जर मास आपण पाहिलं, ऑब्जेक्टचं मास जर विचार केला तर हे मास तुम्ही अर्थवरती जा, मार्सवरती जा, म्हणजे मंगळावरती जा, तर हे मास कसं असणार आहे, सेमच असणार आहे. पण पहा, तुम्ही जर वेटचा विचार केला तर पहा, वेट विल बी नॉट सेम. वेट जे आहे तर हे काय नसतं, नॉट सेम. म्हणजे कसं नसतं, सारखं नसतं. बिकॉज मी तुम्हाला हेही सांगितलं, द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ इज डिफरंट फ्रॉम द डिफरंट ऑन दॅट द मार्स. म्हणजे जीची व्हॅल्यू जी आहे, जेवढी अर्थवरती असेल तेवढीच मार्सवरती असेल असं नाही. म्हणजे जागोजागी जीची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. त्यामुळे तुमचं वेटसुद्धा काय होतं, चेंज होत असतं. मग आता तुम्ही तुमचं वेट कसं काढणार, तुम्ही सांगितलं आहे माझं वेट काय आहे, 20 किलोग्रॅम आहे. पण ते 20 किलोग्रॅम हे तुमचं वेट आहे का, नाही, ते काय तुमचं मास आहे. वेट कसं काढायचं पहा, याच 20 किलोग्रॅमला ज्या वेळेस तुम्ही जीने मल्टिप्लाय करता, म्हणजे जी जे आहे, जीची व्हॅल्यू, स्मॉल जीची व्हॅल्यू किती आहे अर्थवरती, स्मॉल जीची व्हॅल्यू 9.8 असते. तर या 9.8ने जर काय केलं, तुम्ही मल्टिप्लाय केलं, तर जेवढं तुमचं आन्सर येणार आहे तर ते तुमचं काय असणार आहे, वेट असणार आहे. आणि त्याला काय लावायचं आहे, न्यूटन लावायचं आहे. काय लावायचं आहे, न्यूटन. म्हणजे 20 गुणिले 9.8. आता पाहायचं, तुमचं वेट बघायचं, म्हणजे तुमचं मास जे आहे तर ते घ्यायचं आणि त्याला 9.8ने मल्टिप्लाय करायचं. तेवढं तुमचं काय असणार आहे, वेट असणार आहे. पण त्याला किलोग्रॅम लावायचं नाही, युनिट. काय लावायचं आहे, न्यूटन लावायचं आहे. वेट कशामध्ये मेजर केलं जातं, न्यूटनमध्ये मेजर केल्या जात असतं. ओके, हे आहे मास आणि वेट यामधला डिफरन्स. कळाला आहे. मास डेफिनेशन लक्षात राहू द्यायची, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इज कॉल्ड मास. वेटची डेफिनेशन काय सांगणार आहेत, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट, दिस इज कॉल्ड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. नेक्स्ट लक्षात राहू द्यायचं, मास सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स. आणि वेट काय आहे, वेट इज द चेंजेस प्लेस टू
प्लेस. ओके, नेक्स्ट लक्षात ठेवायचे मास जे आहे तर ही कोणती क्वांटिटी आहे, स्केलार क्वांटिटी आहे. वेट जी आहे तर ती कोणती क्वांटिटी आहे, फेक्टर क्वांटिटी आहे. मासचा विचार केला तर मासचं SI युनिट काय, किलोग्रॅम, आणि CGS युनिट काय, ग्रॅम. तर आपण वेटचा विचार केला तर वेटचं SI युनिट काय, न्यूटन, आणि CGS युनिट काय, डाइन असणार आहे. आलंय लक्षात, समजलंय. या ठिकाणी पहा वेट जे आहे तर या वेटचा फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे. वेट इज इक्वल टू काय, वेटलाच म्हणजे जेवढा फोर्स आपण लावत असतो तेवढंच काय असतं, वेट असतं. मग फोर्सचा फॉर्म्युला काय माहिती आहे आपल्याला, mg जो आहे तर हा कशाचा फॉर्म्युला आहे, फोर्सचा फॉर्म्युला आहे. म्हणजेच तो कशाचा फॉर्म्युला झाला, वेटचा फॉर्म्युला झालेला आहे. कारण की आपल्यावरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते, त्यामुळे वेट आणि फोर्स हे कसे असतात, इक्वलच मानले जात असतात. मग W इज इक्वल टू काय, mg. बट पहा आपल्याला G म्हणजे माहिती आहे, Gची व्हॅल्यू आपण काढलेली आहे कॅपिटल G कॅपिटल M अपाऊन काय आहे, R स्क्वेअर आहे. काय आहे, अपाऊन R स्क्वेअर. म्हणजेच W जर काढायचं झालं तर काय येईल, M कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपाऊन काय येईल, R स्क्वेअर. हे काय येणार आहे, Wचं सूत्र येणार आहे, म्हणजे वेटचा फॉर्म्युला येणार आहे. वेट जर काढायचं झालं तर mg सुद्धा टाकू शकता. जर Gची व्हॅल्यू दिलेली नसेल तर हे काय करायचं आहे आपल्याला, Gचा हा फॉर्म्युला तर माहिती आहे तो पुट करायचा आहे, आणि वेटचा काय फॉर्म्युला काढायचा आहे, कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपाऊन काय, R स्क्वेअर. आलंय लक्षात सर्वांच्या. ओके, चलो नेक्स्ट आपल्याला पहा मार्च 2024ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे फ्री फॉलचा. कशाचं विचारलेलं आहे, फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय पहा, द मोशन ऑफ ऑफ फॉलिंग ऑब्जेक्ट व्हेन ओनली फोर्स ॲक्टिंग ऑन इट्स ग्रॅव्हिटी. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट काय करते, वरून खाली पडते, मोशनमध्ये आहे, आणि त्यावरती फक्त ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वीय बल जर कार्य करत असेल तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो, फ्री फॉल असं म्हणत असतो. म्हणजे ती ऑब्जेक्ट कशी पडते, फ्रीली फॉलिंग, खाली पडत आहे, मुक्त पतन होत आहे असं आपण म्हणत असतो. मग फ्री फॉल काय पहा, डेफिनेशन काय, खूप सोपी डेफिनेशन आहे फ्री फॉलची. काय सांगितलेली आहे, वेन एव्हर अन ऑब्जेक्ट मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी अ फॉलिंग फ्रीली. काय म्हणायचे, फॉलिंग फ्रीली असं म्हटलं जातं. डू यू नो मधलं ग्रॅव्हिटेशनल वेव्ह जे आहे तर मी नंतर घेणार आहे ते. पहा अगोदर फ्री फॉल कशाला म्हणायचे, अँड ऑब्जेक्ट मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. लक्षात राहू द्या, एखादी ऑब्जेक्ट आहे ही जर मी काय केली, वरती फेकली किंवा वरून जर सोडली तर ती काय होणार आहे, खाली येणार आहे. म्हणजे याच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट केलेला आहे, या ऑब्जेक्टवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्सच ॲक्ट केलेला आहे. पण फक्त काय सांगितलंय, ज्यावेळेस वस्तू वरून खाली फॉल होत असते तर त्याच्यावरती फक्त आणि फक्त कोणता फोर्स असायला पाहिजे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असायला पाहिजे, ग्रॅव्हिटी असायला पाहिजे. आता हे जर आपण आत्ता जर काय केलं, पेन जर खाली फेकला तर त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर असणारच आहे. पण ज्यावेळेस ती एअरमधून खाली येत असते त्यावेळेस आजूबाजूची हवा जी आहे तर त्यामध्ये ती हवा आणि हा पेन यामध्ये फ्रिक्शन निर्माण होतं. म्हणजे त्याच्यावरती कोणता फोर्स अप्लाय होत असतो, फ्रिक्शनल फोर्स अप्लाय केला जात असतो. मग पहा याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स आलेला असेल तर तो फ्री फॉल होत नाही. फ्री फॉल केव्हा म्हणायचं, ज्यावेळेस एखादी ऑब्जेक्ट आपण वरून खाली सोडलेली आहे आणि त्यावरती फक्त आणि फक्त कोणता फोर्स लावलेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलेला आहे, तर त्याला आपण काय म्हणत असतो, फ्री फॉल असं म्हणत असतो. काय म्हणायचं त्याला आपल्याला, फ्री फॉल असं म्हटलं जातं किंवा फॉलिंग फ्रीली असं म्हटलं जातं. डेफिनेशन लक्षात राहू द्या. पहा, अन ऑब्जेक्ट मूव अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी अ फॉलिंग फ्रीली. ओके, फ्री फॉलिंग किंवा फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट विथ त्याची जी इनिशियल व्हॅलॉसिटी असते तर ती काय असते, 0 असते. ए जे आहे म्हणजे ॲक्सेलरेशन जे आहे कशाने डिनोटेट केलं जातं, स्मॉल जी ने डिनोटेट केलं जातं, हे आपल्याला माहिती आहे.
कारण की वरून एखादी, आता मी ही ऑब्जेक्ट धरली आहे, आत्ता हिची इनिशियल व्हेलॉसिटी काय 0 आहे, पण ज्यावेळेस ही रिलीज करेल त्यावेळेस ती व्हेलॉसिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण सुरुवातीला इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय, सुरुवातीला आपण जर या पेनाचा वेग जर पाहिला तर आत्ता हा कसा आहे 0 असणार आहे. म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी यूने डिनोट केली जात असते आणि ती काय असते 0 असते. काय असते 0 असते. आणि ॲक्सेलरेशन तर कशाने डिनोटेड केलं जातं, स्मॉल जीने डिनोटेड केलं जातं. यावरून पहा न्यूटनचे जे काही इक्वेशन ऑफ मोशन आहेत, 3 इक्वेशन ऑफ मोशन आहेत, तर त्यावरून तुम्हाला हे काय केलेले तर इक्वेशन दिलेली आहेत. काय दिलेले पहा, फी इज इक्वल टू जी टी. फी इज इक्वल टू काय जी टी आहे, कारण की पहिला जो फॉर्म्युला आहे फी इज इक्वल टू यू टी प्लस फी इज इक्वल टू यू प्लस ए टी. हा फॉर्म्युला आपल्याला होता. इनिशियल व्हेलॉसिटी काय 0 आहे, त्यामुळं 0 प्लस एची काय वापरायचं आहे आपल्याला जी, आणि टीला टी, म्हणजे फी इज इक्वल टू काय आलेलं आहे जी टी आलं आहे. काय आलं आहे, फी इज इक्वल टू जी टी. पहिला फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला पहा न्यूटनच्या इक्वेशन ऑफ मोशनवरून, यस इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, काय सांगा बरं मला, कोण सांगतंय काय फॉर्म्युला असेल. यस इज इक्वल टू न्यूटनचा सेकंड इक्वेशन सांगायचं आहे. काय असणार आहे, 1/2 काय सांगा बरं, 1/2 यू टी प्लस ए टी यू एस. यू टीचे का पहा बरं जरा, सांगा बरं मला, पटकन कमेंट करायचे. बरोबर आहे का माझं कुठंतरी चुकलंय. सांगा. न्यूटनचं सेकंड इक्वेशन काय, न्यूटनचं सेकंड इक्वेशन बरोबर होतं माझं, यू टी प्लस 1/2 ए टी स्क्वेअर हे होतं. ठीक आहे, काय होतं 1/2 ए टी स्क्वेअर, कारण की इथं 1/2 राहिलेले. मग यस इज इक्वल टू काय, यूची व्हॅल्यू 0 आहे, 0ने टीला मल्टिप्लाय केलं तरी काय येणार 0, राहिलं काय 1/2. एचं काय यूज केलेलं आहे जी, जी टी स्क्वेअर, म्हणजे सेकंड फॉर्म्युला काय आलेला आहे, यस इज इक्वल टू 1/2 जी टी स्क्वेअर आलेला आहे. ओके. थर्ड पहा, फी स्क्वेअर इज इक्वल टू काय 2gS आहे. तर थर्ड इक्वेशन काय आहे आपलं, फी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायच्यात. फी स्क्वेअर इज इक्वल टू यूची काय 0, 0चं स्क्वेअर 0च येणार, 2 इंटू एची व्हॅल्यू काय जी एस, म्हणजे फी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं जी एस आलं. म्हणजे आपण जे इक्वेशन काढलेले आहेत तर हे तिन्ही इक्वेशन कशावरून काढलेले, तर न्यूटनचे जे काही 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आहेत तर त्यावरून, मोशनचे 3 इक्वेशन जे आहेत तर त्यावरून आपण काय काढलेलं आहे, हे फ्री फॉलचे 3 इक्वेशन काढलेली आहेत. ओके, हे 3 इक्वेशन काय करायचेत, व्यवस्थित लक्ष द्यायचे आहेत, तर लक्षात ठेवायचेत. फॉर ॲन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड, जर आपण एखादी ऑब्जेक्ट कुठे थ्रोन केली, वरती जर थ्रोन केली, the object move upward, the direction of acceleration is opposite to that of the velocity. पहा, आपण जर एखादी ऑब्जेक्ट काय केली, वरती फेकली, दिसतंय तुम्हाला,
ही ऑब्जेक्ट काय केली मी वर फेकली, तर त्यावेळेला पहा ऑब्जेक्ट कुठे मूव्ह होतोय अपवर्ड डायरेक्शनला. कुठे मूव्ह होतीये अपवर्डला. द डायरेक्शन ऑफ ॲक्सेलरेशन इज अपोजिट टू दॅट ऑफ वेलॉसिटी. मग ही जी ॲक्सेलरेशनची जी डायरेक्शन आहे तर ती वेलॉसिटीच्या कशी असते अपोजिट असते. कशी असते अपोजिट असते. वेलॉसिटीच्या कशी असते ती अपोजिट असते. म्हणजे वेलॉसिटी जर अपवर्ड असेल तर ॲक्सेलरेशन कसं असणार आहे डाऊनवर्ड असणार आहे. किंवा वेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर ॲक्सेलरेशन जे आहे तर ते काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ते कसं असतं अपोजिट असतं. हेन्स द ॲक्सेलरेशन, त्यामुळे ॲक्सेलरेशन जे आहे हे कधी पण कशामध्ये असतं निगेटिव्हमध्ये असतं. कशामध्ये असतं निगेटिव्ह. कारण की ॲक्सेलरेशनची जी डायरेक्शन आहे तर ती वेलॉसिटीच्या कशी असते अपोजिट असते, विरुद्ध असते. त्यामुळे ॲक्सेलरेशन आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे निगेटिव्हमध्ये घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, ज्या वेळेस कोणतीही ऑब्जेक्ट आपण अपवर्ड डायरेक्शनने थ्रोन केली, वरून खालीच सांगितलेलं नाही आहे. वरून जर खाली येत असेल तर जीची व्हॅल्यू कशी घ्यायची आहे म्हणजे जी आहे तर ती कशी घ्यायची पॉझिटिव्हमध्येच. पण जर ऑब्जेक्ट आपण खालून वर जर अशी फेकत असतो तर त्यावेळेला जीची व्हॅल्यू कशामध्ये घ्यायची निगेटिव्हमध्येच घ्यायची. ज्यावेळेस आपण एखादी ऑब्जेक्ट थ्रोन करणार आहोत त्यावेळेस जीची व्हॅल्यू जी आहे तर ही कशामध्ये घ्यायचं आहे ॲक्सेलरेशन जे आहे कशामध्ये घ्यायचं आहे निगेटिव्हमध्येच घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, वरून जर खाली सोडलं तर पॉझिटिव्हमध्ये घ्यायचं आहे आणि खालून वर जर आपण असं लावलं तर जीची व्हॅल्यू कशामध्ये घ्यायची आहे निगेटिव्हमध्येच घ्यायची आहे. याला आपण काय म्हणतो फ्री फॉल असं म्हणत असतो. व्हेन अ बॉडी फॉल इन अ एअर देअर आर 3 फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. पहा, ज्या वेळेस एखादी ऑब्जेक्ट काय होत असते वरून खाली येत असते त्यावेळेस त्यावरती 3 प्रकारचे फोर्स लावले जात असतात. आणि ते कोणते द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ॲक्टिंग डाऊनवर्ड. म्हणजे ज्यावेळेस एखादी वस्तू काय होत असते वरून खाली येत असते त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर त्या वस्तूवरती खालच्या बाजूने काय होत असतो त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा लावल्याच जात असतो. द फोर्स ऑफ अ बियॉन्सी ड्यू टू द एअर ॲक्टिंग अपवर्ड. मग ज्या वेळेस पहा एखादी वस्तू ही काय येणार आहे वरून खाली येणार आहे त्यावेळेस खालच्या डायरेक्शनने यावरती कोणता फोर्स लावला जातो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ कोणता फोर्स लावत असते ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावत असते. पण त्याच वेळेला अपवर्ड डायरेक्शनने जो काही ह्या ऑब्जेक्टवरती जो फोर्स लावला जात असतो तर तो कोणता असतो बियॉन्सी किंवा बायोंट फोर्स असंही म्हटलं जातं. काय म्हटलं जातं बियॉन्सी किंवा बायोंट फोर्स जो आहे प्लावक बल हे त्याच वेळेला अपोजिट डायरेक्शनने अपवर्ड डायरेक्शनने त्यावरती लावल्या जात असतं. ओके, द फोर्स ड्यू टू द फ्रिक्शन विथ एअर कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. पहा, एअर ॲक्टिंग अपवर्ड being always in the direction of opposite to the velocity of the body. त्याच वेळेला पहा ज्यावेळेस हे ऑब्जेक्ट काय होत असतात खाली येत असतात तर ते खाली येत असताना त्यावरती आजूबाजूला काय असते सगळी एअर असते. तर या एअरचं आणि त्यांच्या बॉडीचं म्हणजे त्या वस्तूच्या बॉडीचं काय होतं फ्रिक्शन होत असतं. म्हणजे खाली येत असताना काय होते त्यावरती फ्रिक्शनल फोर्सही काय केला जातो ॲक्ट केला जात असतो. कोणत्या डायरेक्शनने अपवर्ड डायरेक्शनने. कोणत्या अपवर्ड डायरेक्शनने काय केला जातो त्याच्या बॉडीवरती हा फोर्स जो आहे तर तो ॲक्ट केला जात असतो. आलंय लक्षात. म्हणजे वेलॉसिटी कुठे असणार आहे खाली येणारे ते ऑब्जेक्ट पण त्याला काय केलं जातं अपोज करण्यासाठी त्याला काय करण्यासाठी त्या वेलॉसिटी कमी करण्यासाठी फ्रिक्शन फोर्सही कार्य करत असतो. म्हणजे त्याच्यावरती फ्रिक्शन फोर्सही लावला जातो. वरच्या डायरेक्शनने कोणता बियॉन्ड फोर्सही लावल्या जात असतो आणि खालच्या डायरेक्शनने कोणता फोर्स असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मानल्या जात असतं. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या. हे आहे फ्री फॉल. याच्यावरती सुद्धा यावर्षी क्वेश्चन विचारलेला नाही आहे कारण की पहा 2024ला क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळे यावर्षीही तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला नाही आहे. पहा, अंडर द सर्टन कंडिशन द फोर्स बियॉन्सी ड्यू टू एअर द फ्रिक्शन विथ एअर कॅन इग्नोर compared to the gravitational force on the earth. पहा, जेवढा एखाद्या वस्तूवरती एखादी वस्तू जर काय येत असेल
वरून जर खाली येत असेल तर त्यावरती मी तुम्हाला सांगितलं खालच्या डायरेक्शनने ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, आजूबाजूला एअर आहे म्हणजे त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स कार्य करते आणि त्याच्याच अपोजिट डायरेक्शनला अपवर्ड डायरेक्शनने कोणता फोर्स आहे, बियॉन्ड फोर्स आहे. पण पहा हा अपवर्ड डायरेक्शनचा बियॉन्ड फोर्स आणि जो एअरमधला फ्रिक्शन फोर्स जो आहे तो एवढा कमी असतो ॲज कम्पेअर टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या कंपॅरिझनमध्ये हा फोर्स कसा असतो, हे दोन्ही फोर्स खूप कमी असतात. तरी त्यामुळे ऑब्जेक्ट कुठे येऊन पडते, अर्थवरती येऊन फॉल होत असते. ओके, इन केस पहा द बॉडी फॉल्स विथ ऑलमोस्ट युनिफॉर्म acceleration. Okay, whenever a body move under the influence of force of gravity alone, it is said to be a falling freely. म्हणजे जर एखादी वस्तू फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्याच अंडर कार्य करत असेल, म्हणजे त्या ठिकाणी फोर्स ऑफ बियॉन्सी पण नसेल आणि फ्रिक्शन फोर्सही नसेल, फक्त कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल, त्यावेळेला त्या ऑब्जेक्टचं काय झालेलं असतं, फॉलिंग फ्रीली किंवा फ्री फॉल म्हणजे मुक्त पतन झालेलं असतं. त्यासाठी तुम्हाला पहा यूट्यूबला एक व्हिडिओ भेटल, टाकायचं आहे, फ्री फॉल म्हणून टाकायचं आहे. त्याच्यामध्ये एक आयर्नचा बॉल आहे मोठा आणि एक फेदर पीस आहे. तर ते ज्या वेळेस काय करतात, ते एअरमध्ये एकाच वेळेला खाली टाकतात, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आयर्नचं मास खूप जास्त असतं तर ते कुठे येऊन पडतं, सगळ्यात पहिल्यांदा अर्थवरती येऊन पडतं. आणि फेदरचं जे मास आहे तर ते लाईट वेट असतं, त्यामुळे त्याच्यावरती फ्रिक्शनल फोर्स असेल, त्यानंतर बियॉन्ड फोर्स असेल तर तो जास्त लागला जातो ड्यू टू द कम्पेअर टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यामुळे त्याला खाली पडायला कसा लागतो, जास्त वेळ लागतो. पण या आयर्न बॉलचं मास जास्त असल्यामुळे फ्रिक्शन फोर्स किंवा बियॉन्ड फोर्सचा त्याच्यावरती जास्त परिणाम होत नाही आणि तो पटकन येऊन कुठे पडतो, अर्थवरती येऊन पडत असतो. पण पहा हे फ्री फॉल करण्यासाठी एक्सपेरिमेंट केला होता. त्यांनी एक व्हॅक्यूम प्लेस तयार केली होती. तर त्यावेळेला त्या रूममधलं सगळी एअर काय घेतली, काढून घेतली. म्हणजे 100% आपल्याला अर्थवरती व्हॅक्यूम प्लेस करता येत नाही, पण बऱ्याच प्रमाणावरती खूप जास्त काय केली होती, त्यामधून एअर काढून घेतली, व्हॅक्यूम प्लेस निर्माण केली आणि त्यानंतर पुन्हा ते दोन्ही पण आयर्न बॉल आणि फेदर ते दोन्ही पण एकदाच खाली सोडून दिलं. त्यावेळेला पहा त्यांच्या असं लक्षात आलं की दोन्हीही आयर्न बॉल आणि फेदर यांचं मास वेगवेगळे तरीसुद्धा ते एकाच गतीने कुठं आलेले आहेत, अर्थवरती आलेले आहेत. म्हणजे त्याच्यावरती एअर नसल्यामुळे फ्रिक्शन फोर्स झालेला नाही, बियॉन्ड फोर्स झालेला नाही आहे, फक्त त्यांच्यावरती कोणता फोर्स ॲक्ट केलेला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जर ऑब्जेक्टवरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ती ऑब्जेक्ट जर अर्थवरती येऊन पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, फॉलिंग फ्रीली असं म्हणत असतो. काय म्हणतो त्याला आपण, फॉलिंग फ्रीली असं म्हटलं जात असतं. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या, समजलंय सर्वांना, फ्री फॉल लक्षात आलेलं आहे का? आलं असेल तर यस म्हणून कमेंट करायचंय. चला फास्टमध्ये, फ्री फॉल, यस. चलो यायला लागलेत, कमेंट यायला लागलेत. ओके ओके, चलो व्हेरी गुड. चला समजलंय. म्हणजे बऱ्याच जण काय करायचंय, जे उशिरा जॉईन झालेले आहेत तर त्यांनी लेक्चर पहिल्यापासून पुन्हा व्यवस्थित पाहायचंय. ओके, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल, रिपीट समजून जाईल. ओके चलो, आलंय लक्षात सर्वांच्या? ओके, नेक्स्ट जो पॉइंट आहे, ओके याच्यामध्येच राहिले, हे काही गरज नाही आहे एवढं कायनेमॅटिकल इक्वेशन वगैरे दिलेले आहेत, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत तर तेच तुम्हाला दिलेले आहेत. ओके, स्ट्रिक्टली स्पीकिंग दिस ट्रू ओनली इफ द बॉडी फॉल्स इन अ व्हॅक्यूम. म्हणजे बॉडी केव्हा फॉल होत असते, व्हॅक्यूम प्लेसमध्ये, त्यावेळेसच हे फ्री फॉल करणं शक्य आहे. फ्री फॉल, हेवियर ऑब्जेक्ट अँड फ्लायटर वन बोथ ऑब्जेक्ट विल हॅव द सेम
ॲक्सेलरेशन. म्हणजे ज्यावेळेस व्हॅक्यूम प्लेस असते त्यावेळेस मी तुम्हाला आयर्न बॉल आणि फेदरचं एक्झाम्पल दिलं, हेवियर ऑब्जेक्ट आणि फ्लायटर वनचं. तर त्यावेळेला पहा, त्यावेळेला फ्री फॉलमध्ये ॲक्सेलरेशन पण कसं राहतं, सेमच राहत असतं दोन्हींचंही. ओके, नेक्स्ट आहे पहा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर हे जे काही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे, ओके, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण पाहू. याच्यावरती काही आत्तापर्यंत क्वेश्चन विचारलेला नाही आहे, तरी पण व्यवस्थित लक्ष द्या. काय सांगितलेलं आहे पहा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, डेफिनेशन: द एनर्जी स्टोअर इन द बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द बॉडी अँड द अर्थ, दिस इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पहा, जी एनर्जी जी आहे, तर ही एनर्जी कशामध्ये स्टोअर केली जात असते, इन द बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द बॉडी अँड द अर्थ. म्हणजे एखादी वस्तू असेल, आता या ठिकाणी सन आणि अर्थ आपण घेतलेलं आहे. मग पहा, एखादी जी वस्तू आहे तर त्या वस्तूमध्ये एनर्जी स्टोअर केल्या जात असते आणि ती एनर्जी स्टोअर जी केल्या जाते, जी ऊर्जा स्टोअर केली जात असते, ही कशामुळे स्टोअर करून ठेवल्या जाते, ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो कशामध्ये, अर्थ आणि ती दुसरी जी काही ऑब्जेक्ट असेल, म्हणजे ही जी ऑब्जेक्ट आहे, ही ऑब्जेक्ट आणि अर्थ या दोन्हींमध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण होत असतो, यांच्यामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स निर्माण झालेला आहे, तर त्याच्यामुळे त्या वस्तूमध्ये जी काही एनर्जी स्टोअर केलेली असते, तर त्या एनर्जीला काय म्हणायचं आहे आपल्याला, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जात असतं. ओके, द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अँड ऑब्जेक्ट ॲट अ हाईट h फ्रॉम द अर्थ सरफेस. फॉर्म्युला दिलेला आहे पहा, काय दिलेला आहे फॉर्म्युला तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय दिलेला आहे, मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन काय, R प्लस H. काय दिलेलं आहे, R प्लस H. कॅपिटल H नाही करायचं, स्मॉल Hच करायचं आहे. ओके, आता या ठिकाणी mgr स्क्वेअर डिवायडेड बाय R प्लस H. आता हे काही आत्ता सध्या लक्षात ठेवू नका, फक्त पोटेन्शियल एनर्जीचा कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन R प्लस H. हा फॉर्म्युला काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. एस्केप वेलॉसिटी जी आहे, तर हा एस्केप वेलॉसिटी लास्ट पॉईंट आहे, पण आपण या चॅप्टरमधले न्यूमेरिकल्स वगैरे पाहिलेले नाही आहेत, तर हे न्यूमेरिकल्स वगैरे पाहायचेत. ग्रॅव्हिटेशनल वेव्ज असेल तर याविषयी आपल्याला काय करायची, इन्फॉर्मेशन बघायची आहे. ओके, तर ही आपण काय करणार आहेत, नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण एस्केप वेलॉसिटी जी आहे त्या एस्केप वेलॉसिटीची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. ओके, आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की टाकायचं आहे, आणि कोणता डाऊट वगैरे असेल तर तोही सांगायचा आहे. पण लेक्चर वगैरे व्यवस्थित बघायचे आहेत, तरच तुम्हाला या गोष्टी लक्षात येऊन जातील. ओके, चलो, कोणाला काही प्रॉब्लेम, कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, चलो या ठिकाणी आपण थांबतोय. सर्वांना बाय बाय.